तुमच्या दैनंदिन जेवणासाठी सोपी आणि पटकन होणारी ही शापू रस्सा भाजी एकदा नक्कीच करून पहा. तुमच्या घरच्यांना देखील खूपच आवडेल आणि जेवणात एक वेगळीच चव येईल. तर इथे पाहू शकता आपल्या भाजीला कसा जबरदस्त कलर आणि थिकपणा आलेला आहे. दिसता क्षणी आपल्याला ही भाजी खावीशी वाटते की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. इथे पाहू शकता मी एकदम ताजी शापूची भाजी घेतलेली आहे शेतातलीच आणि लगेच अशी मस्त कापून घेतलेली आहे आणि कापून घेतली की लगेच मी वाटणाला हिरव्या मिरच्या, ही भाजी हिरव्या मिरच्यांमध्ये छान लागते. तर इथे पाहू शकता मी कढई देखील गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि लगेच 4-5 लसणच्या पाकळ्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि लगेच याच्यामध्ये मी एक छोटा कांदा छोट्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे बारीक बारीक आणि लगेच ह्याला ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असा परतवून घ्यायचा आहे. आणि आपला कांदा परततच आहे तोपर्यंतच लगेच याच्यामध्ये मी मसाले देखील टाकून घेणार आहे. जिरे, मोहरी आणि हळद देखील याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. तर ही महाराष्ट्राच्या पारंपरिक स्वयंपाकात शापूच्या भाजीला एक खास स्थान आहे की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाच्या तोंडाला चव नसेल किंवा काही नसेल तर त्यांनी ही शापूची भाजी नक्कीच एकदा ट्राय करा, म्हणजे आपल्या तोंडाला देखील मस्त अशी चव येते. तर ही जी भाजी आहे आणि लगेच याच्यामध्ये मी जी हिरवी मिरची आहे ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि ही जी भाजी आहे पौष्टिक पालेभाजी आहे बघा आणि ह्याचा वास थोडा वेगळा येतो पण खायला एकच नंबर अशी ही भाजी लागते. आणि तर सर्व मसाले एकजीव करून झालेले आहेत पाहू शकता आणि मस्त फ्राय झालेला आहे पाहू शकता. आणि ही जी भाजी आहे ना धुवून घेतलेली आहे लगेच याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे पाहू शकता आणि मस्त असे 2 मिनटं याला फ्राय करून म्हणजे हलवून घेणार आहे, तेलात परतवून घेणार आहे. शापू रस्सा भाजी म्हणजे हलक्या मसाल्यात तयार केलेली चविष्ट आणि झणझणीत रस्सेदार भाजी एकच नंबर लागते बघा खायला. कोणी केलेले आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, किंवा मला तर असं वाटतं ही मी नवीनच रेसिपी बनवत आहे. आणि याच्यामध्ये थोडीशी मी मूग डाळ टाकलेली आहे, तुम्ही भिजवून देखील टाकू शकता. मी भिजवलेली नाही आहे, अशीच आहे आणि मस्त धुवून टाकलेले आहे. तर इथे पाहू शकता 2 मिनिटांनी आपला शापू देखील मस्त असा फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये मी आवडीनुसार आपल्या गरजेनुसार एवढं पाणी घालणार आहे. मी दोघांसाठीच ही भाजी बनवत होते म्हणून मी 2 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. थोडीशी मी शिजायला जास्त पाणी लागतं म्हणून मी थोडं जास्त पाणी घातलेलं आहे. आणि या रेसिपीच्या म्हणजे शापूची रेसिपी आहे ना ताजी पानं आहेत. तुम्ही हवं असेल तर याच्यामध्ये टोमॅटो देखील टाकू शकता. मी हिरवी मिरची टाकलेली आहे, मला टोमॅटो आवडत नाही. लसण, हिरवी मिरची आणि घरगुती मसाले वापरून साध्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हवे असतील तर दुसरे मसाले देखील ॲड करू शकता, पण मी कोणतेही मसाले वापरलेले नाही आहेत. आणि 2 मिनिटानंतर आपल्या भाजीला देखील मस्त असं उकळी येईल बघा. आणि इथे मी 1 चम्मच एवढं मीठ घातलेलं आहे पाहू शकता. आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे. हलवून मीठ हलवायचं म्हणजे एकाच ठिकाणी राहत नाही. 2 मिनिटानंतर आपल्या भाजीला कशी जबरदस्त अशी उकळी आलेली आहे, म्हणजेच आपली भाजी शिजतच आलेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी कशासोबत देखील खाऊ शकता आणि भातासोबत देखील खाऊ शकता. अशी एकच नंबर अशी ही भाजी लागते बघा. आणि ही जी भाजी आहे ना रस्सा असल्यामुळे ही भाजी कोरडी न राहता मस्त ओलसर आणि खमंग लागते. आणि याच्यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा कूट देखील टाकलेला आहे. विशेष म्हणजे ही भाजी आरोग्यासाठी तर खूपच फायदेशीर असते बघा. म्हणजे माझी मम्मी मला अशी बनवून द्यायची म्हणून म्हटलं तुमच्यासोबत देखील ही रेसिपी शेअर करावा. पचन सुधारते याने आणि शरीराला जी ऊर्जा आपल्याला पाहिजे असते ती देखील ऊर्जा ह्या भाजीतून मिळते. आणि पोषण देखील खूप असते ह्याच्यामध्ये, त्यामुळे ही भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे. तर इथे पाहू शकता फायनली आपली भाजी तयारच होत आलेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि जर कोणी माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर त्यांनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा नक्की आणि सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. तर फायनली आपली भाजी तयारच झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी अश्विनी तुमच्या म्हणजे माझ्या चॅनलवर रोज नवीन नवीन रेसिपीज अपलोड करत असते. त्यांनी नक्कीच पहा. आणि ही रेसिपी आहे चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी आहे. तर कोणाकोणाला आवडली त्यांनी मला नक्कीच म्हणजे नक्कीच सबस्क्राईब करा. तर कशी वाटली आजची रेसिपी? तर बाय बाय. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा, स्वस्त राहा. तर भेटू पुन्हा.